आपला आज पल्ला होता मुक्काम सुरतमध्ये. तर सगळं सविस्तर सांगतो. आपण आलो गोट्याबाईगड. ब्लॉग कंटिन्यू करा. आपण लागलो नगर हायवेला. तिथं आपला एक जोडकरी गाठ पडला. त्याला चल बाबा म्हणलं जाऊ. आणि हे आपला गडकरी साहेबांनी केलेला रोड, एक नंबर असा रोड होता राहुरीचा. तिथनं कसं तर बाहेर निघलो आणि आपलं लागला नाशिक हायवेला. तिथं बी काय बादा बादा पाऊस चालू झाला. आता म्हणलं लय अवघड झालं मार्केट करायचं. तिथनं कसं तर सिटीच्या जवळ आलो. सिटीत एंट्री केली तोपर्यंत पुढे एक ट्रक खचली होती. तिथे एक अर्धाभर तास गेला. तिथनं म्हणलं आता चला म्हणलं जाऊ. पाऊस थोडा उगाला होता. तिथनं आलो. आता म्हणलं चला जाऊ म्हणलं फास्ट जरा. तोपर्यंत काय पुढं करंजळी घाटात आलो तर काय बाबा म्हणलं आता लय अवघड आहे. इथं पडलं होतं सगळं धोकं. पुढचं काय दिसतच नव्हतं. आणि इतका खराब तर रोड झालाय करंजळीचा. असो द्या म्हणलं आता चला. कसा तर करंजळीचा घाट पास केला. पुढचं काय डबो आलं काय आपल्याला उमजू देत नव्हतं. तिथनं आलो पुढं पेठच्या घाटात. तिथं लागला की जाम. आता म्हणलं लय अवघड विषय झालाय. काय बाबा म्हणलं तिथनं निघलो कसं तरी एक साईडनं धरून आणि खाली कपाट्या घाटात आलो तर काय गाडीचं बी दिसना आणि कायच नाही. पुढचं एवढं डेंजर धोकं पडलं होतं कायच दिसना. तिथनं चला बाबा म्हणलं आता कसं तर निघलो बाजूला. पण पाऊस काय बंद व्हायचं नाव घेना. आता म्हणलं लय अवघड विषय झाला. शेठचं फोनवर फोन येत होतं. लागलो अहमदाबाद मुंबई हायवेला. पण पाऊस काय थांबला नाही बाबा म्हणलं. आता मार्केटमध्ये आलो तरी काय पाऊस थांबला नाही. तसंच सवाळा एक साईडला धरून गाडी म्यान आजानं खाली केली. आजाला म्हणलं आता जेवण करून घेऊ म्हणलं. भावा रात्रभर काय जेवलो नाही. तोपर्यंत व्यापारी म्हणला 100 कॅरेट राहिली ती मुक्काम करावं लागते. कॅरेट काय खाली होत नाही ती. मग काय गोट्याबाईला फोन फिरवला आणि गोट्याबाईला म्हणलं बाबा यायला लागलोय म्हणलं तुझ्याकडं. गोट्याबाई म्हणला ये. पावसातनं तर गाडी एवढं पाणी होतं बाहेर. आता म्हणलं चला. भिजलो होतो पूर्ण पण चला म्हणलं जाऊ आता. तिथनं आलो आपल्या गोट्याबाईपाशी. त्याला बाबा म्हणलं आता काय तर नियोजन लावावं लागतंय म्हणलं कपड्याचं ते. तिथं आलो. तिथं जरा फ्रेश ती झालो. आंघोळ ती केली. सगळी एकदम निवांत बसली होती. गोट्या पण जेवायची जायची वाट बघत बसला होता. फ्रेश ती झालो. चल म्हणलं आता जाऊ जेवण करू म्हणलं लागल्या होत्या. तिथनं आलो जेवायला. एक नंबर असं सोय होती जेवणाची. पण काय सगळं गुजरातमध्ये गोडच जेवण घे. जेवण ती करून उरकली आणि रूममध्ये आलो. तोपर्यंत थोड्या वेळ म्हणली चला लुडो खेळू म्हणली. मग काय लुडो ती खेळलो. आता चला म्हणलं झोपावं. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो नक्की कमेंट करा. धन्यवाद.